सुंदरबनचे जंगल हे अतिशय निसर्गरम्य जंगल होते आणि जंगलातले प्राणी, पक्षी, जंगलचे राजे हे सगळे एकत्र आनंदाने राहत होते. या जंगलातले भोले हत्ती दादा आणि राणी हत्तींताई यांना छोटासं पिल्लू होतं, पिट्टू नावाचं. हे पिट्टू हत्ती दादा खूप दिसाय छान होते, अगदी गोंडस होते. त्यांचे पाय अगदी गोंडस होते, चेहरा मोहक होता, गाल गुबगुबीत होते आणि शरीरही गुबगुबीत होते. गालावरून सोंड फिरवायचे, खूपच ते छान दिसायचे. इतके मनमोहक पिट्टू हत्ती दादा होते, सगळ्यांना ते आवडायचे. सगळे प्राणी, अगदी शेरखान महाराज सुद्धा त्याचे कौतुक करायचे. एकदा काय झालं, छोट्या छोट्या प्राण्यांच्या बरोबर आमचे हे पिट्टू हत्ती दादा खेळत होते गुहेसमोर. तेवढ्यात काय झालं, त्यांना आवाज ऐकू आला. आवाज आला, वाचवा वाचवा. अरे, पिट्टू हत्ती दादा म्हणाले, कोण ओरडायला लागले? म्हणून ते आवाजाच्या दिशेने पळत गेले. बघतात तर काय, जंगलातल्या चुनचुन खारुताई एका झाडावर शेंड्यावर चढून बसल्या आणि खाली झाडाच्या बिरला मांजर दादा. अरे हे काय? पिट्टू हत्ती दादा म्हणाले, ह्या बिरला मांजर दादानी तिचा पाठलाग केला असला पाहिजे. मग हळूहळू हळू पाय टाकत चांगल्या डौलदार चालीत पिट्टू हत्ती दादा गेले आणि आपल्या सोंडेने 2 झपाटे बिरला मांजर दादाच्या पाठीत घातले. त्याबरोबर बिरला मांजर दादा ओय 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 करत पळून गेले. मग पिट्टू हत्ती दादानी चुनचुन खारीताईला बोलवलं. मग खारीताई झाडावरून सरसर आली. मग पिट्टू हत्ती दादा म्हणाले, अगं काय झालं चुनचुन खारुताई? काही नाही रे पिट्टू हत्ती दादा, माझी आई चंचला खारुताई जंगलात अन्न आणण्यासाठी गेली आणि मला वाटलं आपणही जरा जंगलातनं फिरावं म्हणून मी आले. तर हे बिरला मांजर दादा माझ्या पाठीमागे लागले. मग काय करू, मी झाडावर चढून बसले. त्यांना काही झाडावरच चढता येईना आणि तू आलास त्यामुळे माझा जीव वाचला. नाहीतर मला किती वेळ ताटकळत बसायला लागलं असतं वरती. किती तू खूप चांगला आहेस रे. चल, तुला तुझ्या घरी सोडवतो. ठीक आहे. मग पिट्टू हत्ती दादानी चुनचुन खारुताईला तिच्या घरी नेऊन सोडलं आणि परत ते आपल्या घरी आले. परत काय झालं, थोड्या दिवसांनी पावसाळा आला. जंगलात पाऊस पडला, दलदल झाली आणि जंगलातले सरोवर तुडुंब पाण्याने भरले. जंगलातली नदीही तुडुंब भरली, नदीला पूर आला. आणि अशा वेळेला काय झालं माहिती आहे, जंगलात पूर आल्यावर गुट्टू ससेभाऊंचा चिट्टू जंगलाच्या कडेला नदीच्या शेजारी गाजराची शेती होती. तिथे चिट्टू गाजरे आणाय गेला आणि त्याने गाजरे काढली. पाऊस पडल्यामुळे दलदल झाली होती. त्याचे पाय, दोन्ही पंजे हाताचे राड झाले, गाजरेही राड झाली. अरे देवा, हे काय? चला आपण नदीत जाऊन धुया आपले पंजे पण आणि गाजरे पण, घरी जाऊया असे चिट्टू म्हणाला. आणि तो नदीच्या काठावर गेला. अलगद पंजे बुडवायला लागला. तेवढ्यात काय झालं, त्याचा तोल गेला आणि पाण्यात पडला. अरे रे रे रे. मग तो घाबरला. त्याने काय केले चिट्टूने, त्याला पटकन एक दगड दिसला. त्या दगडाला घट्ट आवळून धरलं आणि ओरडायला लागला, वाचवा वाचवा, मी पडलो, वाचवा, कुणीतरी वाचवा. असं म्हटल्यावर जंगलातनं चंपारणताई निघाल्या होत्या. त्यांनी पाहिलं, अरे गुट्टू ससेभाऊंचा चिट्टू पाण्यात पडला. नदीला पाणी किती आहे, पूर आला आहे, आता काय करायचं? मग त्या पळत पळत गेल्या, जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना सांगितलं, अगदी शेरखान महाराजांना सुद्धा. मग सगळे प्राणी शेरखान महाराज आले आणि आता काय करायचं, असल्या महापुरात कोण जाणार आणि कोण चिट्टूला वाचवणार? सगळे प्राणी म्हणाले, आम्हाला नाही जमणार, नदीला पूर बघा किती आहे,
आणि ह्या महापुरात चिटूला कोण वाचवणार, काय करायचं? मग गुट्टू ससे भाऊ रडायला लागले, माझ्या चिटूला कोणीतरी वाचवा. पण कोणीच जाईना, महापुरात कोण जाणार? पण आमचा पिट्टू हत्ती दादा, अरे घाबरू नका, मी जातो. भोले हत्ती दादा म्हणाले, अरे बाळ तुला जमेल का? नाही, मी जाणार. आणि मग पिट्टू पाण्यात गेला आणि पोहत 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 चिट्टू ससे भाऊपाशी आला. मग पिट्टूने काय केले, अलगद आपली सोंड चिट्टूच्या मानेजवळ टाकली आणि सोंडेने चिट्टूला उचलून आपल्या पाठीवर घेतले आणि परत पिट्टू पोहत पोहत नदीच्या काठावर आला. अरे सगळे प्राणी, शेरखान सगळे अचंबित झाले. अरे काय एवढ्या एवढ्या पिट्टूने महापुरातनं चिट्टूला वाचवलं? मग शेरखान महाराज म्हणाले, काही नाही भोले हत्ती दादा, राणी हत्तीताई, तुमचा पिट्टू खूप हुशार आहे. जरी तो छोटा असला तरी खूप हुशार, साहसी आहे. कोणतेही अवघड काम करायला माघार नाही त्याची. खरंच तुम्ही नशीबवान आहात. त्यामुळे भोले हत्ती दादा म्हणाले, आहेच आमचा पिट्टू तसा. आणि मग भोले हत्ती दादानी राणी हत्तीताईने पिट्टूला जवळ घेतले आणि सगळ्या प्राण्यांनी त्याचे कौतुक केले. शेरखान महाराजांनी केले. सगळ्यांनी पिट्टूचा जय जयकार केला आणि सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. मग सगळे काय म्हणाले आनंदाने, पिट्टूच्या आमच्या वय आहे छोटे छोटे, पण साहस आहे खूपच मोठे मोठे. चुंचून खारुताईला सोडवले बिर्ला मांजराच्या तावडीतून, चिट्टूला सोडवले नदीच्या महापुरातून. असे म्हणून सगळ्या प्राण्यांनी पिट्टूचे कौतुक केले. मग सगळे प्राणी आपापल्या घरी गेले. म्हणून म्हणतात, छोटं वय जरी असलं तरी अंगात हुशारी, बुद्धी मोठी असते. म्हणूनच पिट्टूनं साहस करून दाखवलं. मग म्हणून म्हणतात, मूर्ती लहान आणि कीर्ती महान. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.